पालेभाज्या मुलांना काही मोठ्यांनाही सहसा आवडत नाही. थोडंसं वेगळ्या पद्धतीने जर हीच भाजी बनवली, पौष्टिक भाजी खाण्यात येते आणि चमचमीत ही भाजी खाण्यात येते. दिसायला जेवढी ही भाजी चमचमीत दिसत आहे तेवढीच खायलाही एकदम पौष्टिक अशी. रेसिपी पूर्ण पहा आणि रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा. अर्चना गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. इथं मी पालक अगोदर स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून असं बारीक कट करून घेतलेलं आहे. मसुराची डाळ घेतलेली आहे. ती डाळ फक्त स्वच्छ धुवून घ्यायची. त्याला लागणारं सगळं साहित्य तुमच्या प्रमाणानुसार घ्यायचं. तुम्हाला जेवढं बनवायचं तसं. थोडंसं वाटण बनवायचं आहे तर त्यासाठी इथं लसूण घेतलेला आहे, लसणाच्या पाकळ्या, सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि अद्रकीचा थोडा तुकडा घेतलेला आहे. मिक्सरला बारीक करून घेऊ. तेल टाकायचं. यामध्ये आता हे जे वाटण बनवलेलं आहे ते टाकायचं. गॅसच्याच कमी ठेवून व्यवस्थित असं परतून घ्यायचं. परतत असताना त्यामध्ये हळद टाकायची. घरगुती मसाला, काळं तिखट आवडीनुसार. काळं तिखट टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं. गॅसच्याच कमी ठेवायची. वाटणाचा छान असा सुगंध सुटलेला आहे. व्यवस्थित असं परतून झालेलं आहे. यामध्ये आता हे पालक टाकायचं. पालक टाकल्यानंतर गॅसच्याच कमी ठेवायची आणि याच्यावर व्यवस्थित असं परतून घ्यायचं. व्यवस्थित परतून झालेलं आहे. यामध्ये आता हे स्वच्छ धुवून घेतलेली मसुराची डाळ टाकायची. लगेचच चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ थोडंसं प्रमाणातच टाकायचं कारण भाजी कमी होऊन जाते पाणी सुटल्यानंतर. मीठ टाकल्यानंतर भाजीला व्यवस्थित पाणी सुटायला सुरुवात होते. परतत राहायचं. गॅसच्याच कमीच ठेवायची. थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. पाणी टाकल्यानंतर आता 5 ते 6 मिनिटापर्यंत हे मंद आचेवर शिजून घ्यायचं. झाकण ठेवून शिजून घ्यायचे. भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करून टाकायचा. रेसिपी आवडली तर नक्कीच शेअर करा.